हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. कोणीतरी मस्त आपलं मजेत आहे आणि त्याला असं वाटतंय की आपल्यावरची नजर हटली आहे. पण नजर हटली नाही आहे, माझी नजर हटते ना तेव्हा दुर्घटना घडते. तर आज तुझ्या दुर्घटनेचा दिवस आहे आणि मी आले आहे तुझ्यावर पॉडकास्ट घेऊन. डुकऱ्या, आता ऐका ना, मजा खूप मजा येणार आहे, खूप खूप मजा येणार आहे. आणि तुम्ही बघत राहा पुढे काय होणार आहे, खूप मजा येणार आहे. मुळात तर हा गेलाय कुठे, ते वृंदावनला, आणि गेले ठीक आहे, चला कोणीही जाऊ शकतं. पण जी ओव्हर ॲक्टिंग चालली आहे ना, आणि जे काही चाललं आहे ना की बापरे आणि आम्ही किती एकदम असे देवदेववाले, मग ना मुळात मला हेच वाटतं की जे लोक इतकी ओव्हर ॲक्टिंग करतात आणि खूप असं काहीतरी प्रूव्ह करायला जातात ना की आम्ही एकदमच साधे आणि एकदम देवाला वाहून घेतलं आहे आम्ही, आणि आम्ही किती सोज्वळ आहोत, सात्विक आहोत, असे लोक ना, खरं हेच लोक महापापी असतात. त्यांचं इतकं पाप झालेलं असतं, इतकं की ह्यांना ते खदखदत असतं कुठेतरी, आणि मग ते मिटवण्यासाठी किंवा ते कव्हरअप करण्यासाठी, त्याचं आपण काय म्हणतो पापक्षालन म्हणतात का काय, ते करण्यासाठी हे लोक अशा गोष्टी करत असतात आणि वारंवार स्वतःला काहीतरी आपण ग्रेट आहोत आणि आपण खूपच देवाधर्माचं करतो वगैरे असं दाखवण्याचा प्रयत्न असतो यांचा. बट मी एक गोष्ट सांगते, लेट मी टेल यू व्हेरी लाईक ओपनली, डुकऱ्या, तुमसे ना हो पाईल बा. आणि त्या फुगीकडून पण, तिने पण किती असं दाखवलं ना, शेवटी ती चिमेची मुलगी आहे. ती चिमा पण कशी नुसतं करून करून भागली आणि देवपूजेला लागली, रात्री 2-2 वाजेपर्यंत भटकता यावं आणि कुठे कुठे सगळं मजा मज्जा करायला मिळावी म्हणून देवाच्या आडून मज्जा करणारी लोक आहे ती. देव 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 करायचं आणि देवाच्या आडून आपली सगळी मज्जा करायची, असं नसतं. ते लोक जे असतात ना रिअलमध्ये, ज्यांना आपण सनातनी म्हणतो, किंवा जे लोक प्रेमानंदजी महाराजांकडे जातात वगैरे, ते वेगळेच असतात. एखाद्याबद्दल आस्था असणं किंवा त्यांचे विचार आवडणं ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि त्यामध्ये आपण वाहून घेणं स्वतःला ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि ती ह्या दोघांना ह्या उभ्या जन्मात शक्य होणार नाही. अरे मोह माया सगळ्या गोष्टी त्या सोडाव्या लागतात, त्याग कराव्या लागतात. तुमचं काय आहे फालतूगिरी? काय त्या रस्त्यामध्ये काय तिला चोकरच घातला त्या जोकरला, आणि जोकरला चोकर नाही आवडला, मग जोकर तिथेच म्हणते की अरे मला असं नको होतं, मी मला नाही असं नको होतं, मला नाही, मला ना असं घट्ट बसणारा पाहिजे होता, आणि म्हणजे असं खाली नाही यायला पाहिजे होतं, मला ना असं एकदम असा वेगळा पाहिजे होता. तू मला दाखवायचं तरी, अभि तू काय करतो, तू आता एवढं आणलं ते आणलं आणि असं आणलं मला, हे असलं शो ऑफ करणारे. आणि असं वाटतं ना की खरंच म्हणजे गोरगरिबांचे बिचाऱ्यांचे कधी नाही ते काहीतरी एखादं साधं चेन वगैरे काहीतरी घातली असेल, एखादं काहीतरी, तर ते मारलं जातं किंवा ते कोणतरी हे करतं आणि बिचाऱ्यांचं नुकसान होतं. त्यांच्याकडे एखादंच असतं आणि हे लोक इतका शो ऑफ करतात, इतकं दाखवतात, असं वाटतं ना ह्यांच्यावर एकदा ना पडलीच पाहिजे आणि यांचं सगळं काय ना काहीतरी झालं पाहिजे. हे काय दाखवण्याची, असं रस्त्यावर शोबाजी करण्याची गोष्ट आहे का? या मुलाला तर सोडलंच आहे, आई वडील पण काहीच बोलत नाही, आणि ती सासू तर त्याच्याही वरची. मी जसं म्हटलं ना, ती चिमेकडनं काय संस्कार शिकणार? चिमाला स्वतःला आहेत का आधी? चिमा तर काय म्हणे की ह्याच्याबरोबर कानातलं नाही आहे, म्हणजे ती एक मुलगी ती म्हणते की आणि ही एक ह्याच्याबरोबर कानातले नाही का, नाही का, कानातले नाही आहे का, तू घेऊन दे ना. नुसतं तुला पण फक्त घेता येतं, लुबाडता येतं, काय देता येतं का? नुसतं आवळा कँडी आणून देते. थोडेच आणलेत, आधी हे संपवा मग मी देईन दुसरे. आधी हे संपवा, आहेत अजून केलेले, नंतर देईन मी ते तुम्हाला. कशाला द्यायचे नाही एकत्र? हे संपवा. काय तुझी पोरगी कशी आहे माहिती आहे ना? तीच अर्धे खाऊन टाकेल, ते एका झपाट्यामध्ये खाऊन टाकेल, नंतर दातात ना काढत बसेल. असे लोक तिथे जाऊन अगदी अगदी ज्ञान पेलतायत. तिथे जाताना पण म्हणजे बघा तुम्ही किती म्हणजे सात्विक लोक कशी असतात, आणि ज्या लोकांनी असं म्हणजे सगळं अगदी तुम्ही अगदीच सोडून द्या असं नाही म्हणत आहे मी, पण तुम्ही बेसिक गोष्टी पण नाही करू शकत यार. तर म्हणजे रिअलमध्ये जे फॉलो करतात त्यांचं तर खूप दूर दूरचं, म्हणजे तुम्हाला ना तुमचे जन्म जातील, तुम्ही नाही या जन्मात शक्य नाही तुम्हाला. पहिले तर ढब्या तुला ना ते म्हावरं सोडावं लागेल, समजलं ना? हां, म्हावरं पण सोडावं लागेल आणि जेवाजेवी पण सोडावी लागेल, ॲटलिस्ट काही दिवसांसाठी तरी. तेवढं तरी होणार आहे का तुझ्याच्याने? आला मोठा माळकरी बनतोय आणि काय नशीब ते घातलं नाही, हिंमत आहे का घालायची?
आणि काय तर जातानाच तिथून असं ती ट्रिप देवधर्माची कमी, देवदर्शनाची कमी आणि यांचे आउटफिट्स आणि रील्स आणि हेच करण्यामध्ये हे हे ह्या भावनेने तुम्ही गेला आहे, तर अशा लोकांकडनं काय बघायचं आहे आणि अशा लोकांकडून कसं काय आपण देवापर्यंत पोचणार? हे माध्यम असूच शकत नाही. जे हे प्रत्येक ह्याच्यामध्ये बोलतो ना ठगवायची लाईन, त्याच्यामध्ये पण ह्याचं म्हणजे सगळं कसं कमायचं आणि हे ते ह्याचंच चाललं आहे. हा म्हणजे इतका दांभिक वृत्तीचा माणूस आहे की हा कसं काय हे करू शकतो आणि ह्याच्यावरती लोक बिलीव्ह करतात. आणि जे लोक, एक बाई तर वेड्यासारखी नुसती रोज एकच कॉमेंट करते की तुम्ही कुठे राहिला ते मला जरा डिटेल्स मिळतील का, प्लीज प्लीज प्लीज, हात काय जोडते, पाया काय पडते. अगं बाई, तुला जसं ह्यांचा व्हिडिओ बघण्याचा ॲक्सेस आहे तसं इतरही तू बघू शकते ना, डेडिकेटेड व्हिडिओ बघू शकते ना, तू गुगलवर सर्च करू शकते ना. मग कशाला परत परत हात जोडते, पाया पडते? कोण मोठा लागून गेला हा आहे का कुठचा महाराज? ह्याला काय विचारते तू पागलबाई? शेवटी चिडून म्हणते की ना तुम्ही मला हो की नाही एवढं उत्तर द्या, मी पुन्हा कमेंट नाही करणार. अरे कशाला पाहिजे तुला हो की नाही का, नाही का हो? कशाला कमेंट करते? थोडी इज्जत बिज्जत आहे का? असते तर ना आत्ताच्या आत्ता त्याला अनफॉलो केलं असतंस, अनसबस्क्राईब केलं असतंस आणि कॉमेंट बिमेंट काय नाही आणि गेला उडत. कोणाला पण विचारत बसतात अक्कलशून्य लोक आपले. बघा त्यांचं वागणं, बघा त्यांचं वागणं आणि त्यांचं जे काही दाखवत आहेत त्याच्याशी जरा पण काहीतरी हे आहे का, रिसेम्बलन्स आहे का? उगाचच आपलं कोणाला विचारतात, एवढं पण अक्कल नाही आहे. आणि नंतर मग बोलतात की अरे यांच्यामुळे असं झालं, त्यांच्यामुळे तसं झालं, आम्हाला तर हे असं वाटलंच नव्हतं. अरे तुम्ही अशा लोकांच्या आहारी जाताच कसे मुळात? कसं काय तुम्हाला असं एक मिनिटसाठी पण वाटतं की बाबा ह्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि हे सच्चे आहेत, हे खरे आहेत, हे लुच्चे आहेत एक नंबरचे, ह्यांच्यावर कसं काय विश्वास ठेवू शकता तुम्ही? ह्याचे कांड विसरलात का? हा कसा बोलतो, बायकांशी कसा बोलतो, एकीला काय सल्ला दिलेला ह्याने आणि काय व्हावं तिचं असं इच्छा प्रकट केलेली, नंतर मुलींचं कसं बोलतो, इतर बायकांना कसा लेखतो, हा कसलं ह्याचं हा माय गॉड. आणि ह्याच्या प्रत्येक वाक्यातनं म्हणजे ते कुठे ना कुठेतरी दिसूनच येतं. ते इंस्टाग्रामला रील टाकले, त्याच्या इथे प्रत्येक ठिकाणी कॉपी पेस्ट. तर ते एका ठिकाणी काय प्रेम मंदिरचं प्रेम मंडी झालं आहे, तर सगळीकडे प्रेम मंडीच. हा मंडीतच आहे, हा हिरा मंडी. ह्याच्या डोक्यात तेच फिरत असतं बस. आणि जिथे जे हा करतो, जे हा आहे, हे कुठून ना कुठून तरी देव ह्याच्यातनं बाहेर काढतोच. तर तसंच याचं झालेलं आहे. अशा माणसाला कसं टॉलरेट करता? अशा माणसाला हक्कच नाही आहे देवाची अवहेलना करण्याचा, आणि तुम्ही त्याला आणि चढवताय. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये हा म्हणे की जसं तुम्ही आमच्यावर प्रेम करताय तसं आम्ही राधाराणीवर प्रेम करतो, तसं आम्ही श्रीकृष्णावर प्रेम करतो, तर तसं तुमचं प्रेम आमच्यावर आहे तसंच त्याच्यावर राहू द्या, देवावर राहू द्या, श्रीकृष्णांवर राहू द्या. अरे बाबा, तू काय स्वतःला काय समजायला लागला रे? हां, फालतू माणूस. काय बडबड करतं आणि काय करतोस ना, आणि काय चाळे तुझे ना, सगळं म्हणजे अख्खी थप्पी आहे, थप्पी. बोलायला लाज पण नाही वाटत. कोणाशी कंपॅरिझन करतो तू? तुझ्यावर प्रेम करतो तसं ते देवावर प्रेम करा हे सांगतो तू लोकांना? तुझ्या जिभेला काही हाड 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 डुकऱ्या. काय तर आज बघा आमचा हा आउटफिट, आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला, अरे मी बोंबाडासारखे का बोलते, इतके दिवस बोंबाडचे पॉडकास्ट केले ना मंडळी, बोंबाडचंच हे माझ्या आवाज आणि मिमिक्री तेच येतं. तर हां, काय म्हणत होती मी? हां, तर सुरुवातच असं व्हिडिओची नेहमी अशी असते की आज आमचा हा आउटफिट आहे आणि आता आम्ही छान असे तयार झालो आहोत आणि आता तुम्हाला दिसणार आहे आता आम्ही पुढे कुठे जाणार आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये माझं कुर्ताचं कलेक्शन बघायला मिळणार आहे. मला आजकाल कुर्ता घालायला खूप आवडतं, तर माझं असं कलेक्शन आहे, मी करून घेतलं आहे आणि तुम्हाला खूप छान छान कुर्ते बघायला मिळणार आहे माझे. आणि तुम्हाला आजचा माझा आउटफिट कसा वाटतो ते सांगा मला, खूप मजा येणार आहे. आणि ही पण बघा छान अशी मस्त रेडी झाली. मला आजचा हिचा लुक खूप आवडला आहे आणि खूप छान लुक असा झालेला आहे. दहावी मी छान दिसते ना रवी, मला खूप फोटो काढायचे. माझी ना खूप इच्छा होती की ना इथे ना असं ना रेड ड्रेस घालून ना असं फोटो काढावा आणि असं ना गिरक्या घ्याव्या. आणि तो माझा फोटो आहे ना, मी तुला सांगणार होती पण ना मी विसरूनच गेली तुला सांगायचं. पण ना ठीक आहे ना, काय नाही, माझा काढा, मला ना खूपच इच्छा होती. मला इतकी अरे तोंड पण तसंच, आवाज पण तसाच, आणि अशी तोंड करून असा एवढा मोठा जबडा फाकते आणि बोलत असते बघा तेव्हा. आणि दातातलं काढत असते, ते दातातलं काढून 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 तो जबडा असा असा झाला एवढा मोठा.
काय ते अख्खा दिवस शूट शूट शूट, आणि कुठे देवळात गेले तरी आपलं ह्याचं ते फ्लॉन्ट चाललेलं असतं. ते ड्युअल कॅमेराचं आहे ना, म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही एक साथ हे करून तुम्ही करू शकता. ते नवीन फीचर, तर तो माझा iPhone 17 आहे आणि मग तो दाखवण्यासाठी मग ते फीचर सारखं ऑन करायचं. म्हणजे ते देवाचं कमी, म्हणजे दुसऱ्यांना दर्शन तर दूरचीच गोष्ट आहे, तुम्ही स्वतः तरी ते दर्शन मनापासून घेताय का? तुम्ही तरी स्वतः कुठे सगळं विसरून असं तल्लीन होताय का? पण ते पण नाही आहे, तर दुसऱ्यांना काय दर्शन देणार आहे तुम्ही? नुसतं आपलं त्या कॅमेऱ्यात लक्ष, नुसतं काय शूट करू आणि काय नाही. आणि खरं म्हणजे मंदिरात अलाउड आहे, खरंच म्हणजे असं हे इतक्या ह्याच्यामध्ये अजिबात म्हणजे लक्ष नाही आहे. नुसतं आपलं शूटिंग आणि बस छापायची फुल तयारी याची कंटिन्युअस चालू असते. आणि आणि मग असं बोलायचं की आम्ही तुम्हाला दर्शन घडवतोय आणि आमचं कर्तव्यच आहे. नको बाबा, नको. त्या फालतू लोकांनाच घडव तू दर्शन, जे तुझं बघतायत ना आणि तुझ्या थ्रू त्यांना दर्शन करायची इच्छा आहे ना, त्यांनाच तू घडव. आम्ही स्वतः जाऊ, आणि जर आम्हाला जाता नाही आलं तर आम्ही अशा कुठल्या तरी चांगल्या कॅरेक्टर असलेल्या आणि कुणाचा तरी निस्वार्थ व्यक्तीचा असा व्हिडिओ, असे बरेच चॅनल आहेत, त्याचे व्हिडिओ बघू. आणि ज्याने खरंच निस्वार्थ मनाने व्हिडिओ केलेले आहेत अशा कोणाचे तरी व्हिडिओ बघू आम्ही. पण तुझे बिलकुल बघणार नाही, कारण तुझं म्हणजे ह्या हेतूने नाही बघणार की दर्शन व्हावं, ह्या हेतूने बिलकुल बघणार नाही. टाइमपास म्हणून बघू, पण ह्या हेतूने अजिबात तुझे व्हिडिओ बघणार नाही. कारण का, तुझे व्हिडिओ ह्या हेतूने बघणं म्हणजे तुझं अर्ध पाप आपल्या माथी घेणं आहे. ते आम्हाला नाही व्हायचंय बाबा. तुझं पाप म्हणजे पापाचा घडा भरलेला ओव्हरफ्लो होतोय, तो आता सगळीकडे वाटत सुटलाय. ह्याच्याबरोबर जे बघतील ना त्याला याचं अर्ध पाप लागणार आहे. ते बाके बिहारीला हा बनके बिहारी बोलत होता. ह्याला बोलता पण येत नाही, ह्याला आ आ ई तेवढंच जमतं आणि मोठा शहाणपणा शिकवतोय लोकांना. आणि म्हणे की इथले दुकानदार आहे ना, त्यांना काय चौकशी केली तरी उत्तरं देत नाही. एकतर महाराज 7:30 वाजता येतात म्हणाला, आणि हा 7 वाजता म्हणजे खूपच लवकर जाऊन उभा राहिला आणि याला दर्शन मिळालं नाही. तर म्हणे की दर्शन नाही झालं माझं. तिथे फक्त 150 लोकांनाच आतमध्ये घेतात. आणि लोक सकाळी पहाटेपासून, जर महाराज 7 वाजता येणार असतील तर ते जवळजवळ 4-4:30 पासूनच लोक लाईनमध्ये उभे राहतात आणि सगळं पहिले लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करतात. ॲटलिस्ट 6-6:30ला तरी येतात. तू काय आरामात येशील आणि नंतर मग म्हणशील की अरे मला दर्शनच नाही झालं, आणि आम्ही इथे विचारलं तर लोक उत्तर देत नाही. लोकांना काय तेवढीच कामं नाही आहेत तुला उत्तरं देत बसायला. त्यांचा धंदा आहे, त्यांना त्यांच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्यांचं कामच त्यांचं देव आहे, त्यांना त्या देवाला न्याय द्यायचा आहे, त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहायचं आहे. त्यांचं काम ते करतायत. तुझ्या फालतू प्रश्नांना उत्तरं द्यायला तुझ्यासारखे असे ना कितीतरी येत असतात नुसते कचऱ्यासारखे, आणि त्यांना त्याची सवय झालेली आहे. हे नुसते फकाफक कॅमेरा मारणारे येतात, डोक्याला शॉट, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, म्हणून ते त्यांना ना पावच देतात आणि निकल्ल ऑडियन बोलतात. समजलं? तुझी लायकी तीच आहे. नंतर कुठे त्या एका देवळात गेलेला, तिथे तर पूर्ण असा मांडवच घातलेला. तर त्या मांडवाच्या आधी त्याला सोडलं त्या बाईकवाल्याने. तर म्हणतो, हा म्हणाला होता की ये तो कह रहा था कि इधर से 100-200 मीटर है, मैं इधर खड़ा हूँ, वहाँ से ही 100-200 मीटर है, मुझे दिख रहा है. तो क्या बोल रहा था, ये कैसा बोल रहा था, स्कॅम है, फुल स्कॅम. अरे काय बडबड करतो तो, बोलला 100-200 मीटर आहे आणि इथे मी उभा आहे तिथून पण 100-200 मीटरच आहे, मला दिसतंय. म्हणजे तुझं एकतर काय म्हणजे कसला लोचा आहे अभ्यासाचा, तू कसा पास झाला रे? आयुष्यात कसं काय तू कसा पोचला? नुसतं बापाने पैसे दाबून मला वाटतं पहिली ते जितकेपर्यंत पण काय फालतू शिक्षण, सगळ्या डिग्र्या, सगळं तू असंच तुला पैसे देऊनच तू घेतली वाटतं. याचं ना सगळं क्रॉस चेकच केलं पाहिजे. काय बोलतो म्हणजे तुला एकतर तुला काय म्हणायचं आहे तेच काय कळलं नाही. तो तुला 100-200 मीटर आहे बोलला आणि 100-200 मीटर तुला दिसत होतं. तर मग काय त्याने स्कॅम काय केला तुझ्याबरोबर की तुला असं म्हणायचं आहे की तुला खूप चालावं लागलं? तो 100-200 मीटर बोलला, पण तो ऑलरेडी 200 मीटर चालून आलाय आणि अजून तुला 200 मीटर चालायचं आहे, असं तुला काय म्हणायचं आहे का? तर मग त्याच्यामध्ये पण स्कॅम नाही बोलू शकत, कारण तिथून तर पूर्ण मांडवच घातलाय ना. तिथून मांडवातनं सगळेच लोक चालतात. आता तो काय तुला काय वाटतं की तू 300 रुपये का काय ते दिलेस, ते रुपये वसूल करावे म्हणून काय तो तुला काय एकदम गाभाऱ्यात नेऊन सोडणार का? बाईक गाभाऱ्यापर्यंत जाणार असं काय तुझी अपेक्षा आहे का? तुला काय बोलायचं आहे?
ती एक झुरका मारलेली असते आणि तू माहिती नाही कुठला पाला खाल्लायस, भांग प्याला का काय बडबडत असतो. नंतर म्हणे की ती फुगी तर आणि एक मध्ये मध्ये अशी काहीतरी एकदम खूप हुशार असल्यासारख्या बाता मारते. ते रासलीलावरून म्हणत होते, तो सांगत होता की कुठे मला काय समजलंच नाही, म्हणजे असं काय दिसलं नाही आम्हाला असं, तर ते काय बघायला नाही मिळालं. तर तेच आहे म्हणजे असं म्हणतात, पण असं काय दिसलं, अरे दिसलं नाही म्हणजे काय तुला काय आता तिथे खरोखर काय रासलीला करताना दिसणार आहे की काय गोपिकांबरोबर काय खेळताना दिसणार, तो काय एक्सपेक्टेशन काय होतं, काय दिसलं नाही म्हणजे काय दिसलं नाही. तर त्यावेळेला ती पण म्हणाली की तुला काय काय म्हणजे ते देव आहेत, ते कुठेही काही म्हणजे कुठेही त्यांचं सगळं सगळं त्यांचं आहे, ते कुठेही असतील ना, चराचरात आहेत ते. तर म्हणतो की अच्छा असं आहे का, मला वाटलं काय हॉल वगैरे असेल असं. अरे तुला काय वाटलं. आणि मग नंतर थोड्या वेळाने हीच फुगी माती खाते हे बोलून की ही आता खूप छान आहे, तुम्ही नक्की बघा. असं ना म्हणजे एका वेळेला म्हणजे फर्स्ट टाईम आहे ना असं बघायला, फर्स्ट टाईमसाठी आमचं असं आम्ही खूप कवर केलं, बऱ्यापैकी आम्ही असं कवर केलं. फर्स्ट टाईम म्हणजे ह्यांचं तर रेकॉर्डच आहे ना की आता परत परत येत राहतील मध्ये मध्ये. फर्स्ट टाईम आलेत आता, पण दिस इज नॉट द लास्ट टाईम. फर्स्ट टाईम आले, आता आता थोडं कवर केलं, मग आता परत येतील थोड्या दिवसांनी, परत कवर करतील. आणि हा तर काय म्हणे की ही नन्नू नसली असती ना तर जास्त छान झालं असतं, नन्नू नसती तर आम्हाला अजून मस्त दर्शन झालं असतं आणि मस्त अजून व्यवस्थित हे करता आलं असतं, नन्नूमुळे आम्हाला करता नाही आलं. अरे काय माणूस आहे. एकतर आहे ना तुम्ही लोकांना कळतच नाही की मुलांना घेऊन कशा ट्रिप कराव्यात, कुठे जावं. आता त्या मुलांना आता अशा ठिकाणी घेऊन जाऊन काय उपयोग आहे. आणि ही त्यांची फिरण्यासारखी जागाच नाही आहे, ते थोडे कटकट किंवा कंटाळा करणारच. त्यांच्या मजेचं थोडीच ठिकाण आहे सतत, आणि तिला घेऊन घेऊन चालत पण नाही ती पोरगी. आणि ही तेवढंच फक्त हिला येतं. तो कॅमेरा पण तो नवराच पकडतो, त्या मुलीला पण तो नवराच पकडतो. अरे मुलीला नाही, चल मी समजू शकते, मुलीला तू घेत नाही, थोडं तर होत नाही, तेवढं जड होतात ना मुलं, जसं वय वाढतं तसं थोडं. तर ते जमत नसेल, पण तो कॅमेरा तरी पकड. त्या कॅमेऱ्याच्या त्या ह्याच्यातनं व्लॉगमधनं आलेल्या पैशातनं तू मजा मारायला पहिला नंबर असतो, पण पकडायचं किंवा त्याच्यावर थोडी पण काहीतरी मेहनत घ्यायची. त्याच्यामध्ये ही बाईचं अजिबात एक जराही इन्व्हॉल्वमेंट नाही. फक्त स्वतःला काहीतरी मॉडेलच समजते, त्या चॅनलची ही काहीतरी मॉडेल आहे, इसको बेच बेच के कमा के देती है, बस एवढंच हिचं इनपुट आहे. खुद को बेचो और कमा के दे दो, बस. आणि हिला जर एवढीच अक्कल असती, एवढंच असं दाखवते की आपल्याला खूप कळतं आणि त्याच्यापेक्षा तर मी तरी किती चांगली आहे आणि मी थोडी नॉलेजेबल आहे वगैरे, तर मग हे तुझं नॉलेज, ही हुशारी, ही अक्कल कुठे जाते जेव्हा फालतू रील्स शूट करत असतेस तेव्हा तेव्हा कुठे जाते. म्हणजे तेच आहे ना, फक्त तेच मॉडेलगिरी करायची बस. कोण उभं नाही करत, तर आता हे मिळालं आहे आपलंच काहीतरी काढायचं आणि आपलंच सेल्फ प्रोक्लेम मॉडेल बनून टाइमपास करायचं. कितना कितना ये मॉडेल का, ये लुक का कितना मिलेगा भैया, असलं त्यांचं चाललेलं आहे ना. इनडायरेक्टली तेच धंदे चालले त्यांचे. आणि कोणी सांगितलं की असं त्यावेळेला, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, एकतर राधाकृष्ण कोण होते, त्यांचं रिलेशन काय होतं. तुम्ही कसं काय राधाकृष्ण म्हणून एनॅक्ट करू शकता, तुम्ही कसं काय राधाकृष्ण, तुम्ही विठ्ठल रुक्मिणी बनलात, म्हणजे तुम्ही काहीही बनता यार. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे खरंच हे लुक आणि हे सगळं जे करणार आहे आणि ह्यांना ते जे अरेंज करून देणार आहेत ना, ह्यांना खरोखर असं सपासप यांना पोकळ बांबूचे आणि चापकाने फटकवलं पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही करता ते करता, पण तुम्हाला काय त्याचं आगापिछाच माहिती नसतो, काय रिलेशनशिपच माहिती नाही, तुमचं रिलेशनशिप काय, तुम्ही पोर्ट्रे काय करताय. मूर्ख लोक, अक्कलशून्य लोक. पवित्र गोष्टीचं, पवित्र नात्याचं गचाळ घाण करून टाकण्याव्यतिरिक्त तुम्ही काहीच करू शकत नाही. इतके वाह्यात लोक आहेत. काय ते किसिंगचे रील्स आणि काय म्हणजे ते फोरहेडवर वगैरे, पण ते मी त्या दिवशी पण एक रील बघितली, त्या माणसाने पण असं म्हणजे त्याचं जस्टिफिकेशन दिलेलं, असं फोरहेडवर वगैरे किस करतानाचे वगैरे असे फोटोज टाकलेत देवाच्या रूपामधले. तर लोकांनी त्याला कॉमेंट्स केल्या होत्या. तर त्या माणसाचं असं होतं की
कोण बोललं की हे चुकीचं आहे? हे तर परंपरागत चालू आहे. आणि मग कुठले तरी सिरियलचे म्हणजे हे जे कृष्णाची सिरियल वगैरे असे सिरियलमधले असतात ना, श्रीरामांची वगैरे अशी, तर त्याच्यामध्ये असे त्या हिरो हिरोईनचे फोटोज असं किंवा त्यातले क्लिप्स त्याने टाकले होते आणि म्हणत होता की हे बघा, हे पूर्वापार चालत आलेलं आहे, हे काही विचित्र नाही आहे, याच्यामध्ये काहीच वाईट नाही आहे. अरे पण कोणी ठरवलं हे फोटो? हे ते पण ॲक्टिंगच आहे ना. त्या सिरियलवाल्यांना पण आता आळा घातला पाहिजे. त्यांना आता म्हणजे भलेही ती जुनी सिरियल झाली असली तरी आता पकडून त्यांना फाईन मारला पाहिजे त्याच्यावरती. म्हणजे हे देवाचं असं, देव असं काय पप्पी करत होते आणि हे करत होते वगैरे, हे कुठून आलं? हे कल्चर कुठून आलं? तुम्ही स्वतः बघितलंय का? की कुठे पुराण काळात लिहिलंय का की प्रभू श्रीराम जेव्हा कुठे निघाले काही कामासाठी तर त्यांनी माता सीतेच्या कपाळाचे चुंबन घेतले, असं कुठे लिहिलंय का? नाही ना. सगळं स्वतःच काहीतरी करायचं आणि स्वतःला जस्टिफाय करायला आणि फालतू गोष्टींचा सहारा घ्यायचा. कशाला ना फालतू चाळे करता? तुम्ही स्वतः बनवून करा ना. देवाचं नाव तरी लावू नका असले चाळे करताना. आणि रिसेंट व्लॉगमध्ये आता म्हणत होता की आपल्याला तर असं म्हणजे कुठेही बुलावा आल्याशिवाय होतच नाही. आमची इथे पण सेटिंग आहे, आम्हाला उज्जैनला पण बोलवत आहेत, दर्शन पण करून देऊ म्हणत आहेत, तिकडे सगळी सेटिंग पण आहे, पण आम्हाला बुलावाच येत नाही आहे, ते जाणंच होत नाही आहे. जोपर्यंत बुलावा येत नाही तोपर्यंत काय हे नाही आहे, सेटिंगचा काही उपयोग नाही आहे. जोपर्यंत तुझी सेटिंग आहे ना डुकऱ्या, तोपर्यंत तुला बुलावा येणार नाही. हे सेटिंगच तुला बुलावा न येण्याचं कारण आहे. कारण ते मनातनं नाही आहे, नुसतं माझी ओळख आहे आणि माझी सेटिंग आहे आणि देवाच्या इथे सेटिंग लावतो तू आणि तुला सेटिंग लावून देणार आहे. दोघांच्या ना असे ना तुम्ही काय म्हणजे इतकं वाईट येतं ना तोंडात, कसं या लोकांना करवतं आणि लोक पण असं कसं काय हे करतात. म्हणजे हे देवाचे दलाल आहेत, सेटिंग लावतात. मेले वाकडे होणार तुम्ही, नालायक कुठचे. हे मी आधीच म्हणजे हे मला कधीच वाटलेलं आणि मला कधीपासून हे बोलायचं होतं. जेव्हा मी याचा पंढरपूरचा पण व्हिडिओ बघितला तेव्हाच मला बोलायचं होतं की म्हणजे आम्ही इतकं पैसे दिले आणि मग पैसे देऊन आम्ही हे केलं आणि आम्ही सेटिंग लावली आणि हे ते तिकडचं जे विश्वस्त आहेत त्यांच्यावरती पण हा एक प्रकारचा आरोप आहे. नंतर मग हा वेट्टाचा आणि मैनाचा बाप वगैरे पण गेलेला, त्याने पण तिथे कोणत्या तरी त्या पंडित बरोबर, आमची इथे सेटिंग आहे, या पंडित बरोबर आम्ही नेहमी आलो की ते आम्हाला हे करून देतात वगैरे. तर हे पंडित पण काय नाही म्हणजे त्यांचं अख्खं आयुष्य पण जरी त्यांनी देवाची सेवा केली असेल ना, तर जर ते हे चाळे करत असतील आणि सेटिंग आणि या त्या गोष्टी आणि पैसे घेऊन वगैरे जर मॅनेज करत असतील तर त्यांची सेवा व्यर्थ आहे. त्याचं त्यांना काहीही पुण्य लाभणार नाही. पिढ्यानपिढ्या असंच नुसतं एक असंच म्हणजे आपण म्हणतो ना की एवढं करून पण यांचं असं काही गरिबी का? तर ह्याचसाठी असते, ह्याचसाठी. कारण हे लोक ते सगळं शून्य करून टाकतात. सगळं म्हणजे जे कमवलेलं पुण्य आहे ना ते पुण्य यांचं पापात रूपांतर होतं यांचं, ह्या असल्या लोकांना मदत करून आणि पैशाला बळी पडून. म्हणजे लोक अक्षरशः इतकं बिचारे लाईन लावतात रात्रंदिवस आणि इतकं म्हणजे त्यांचं इतका त्रास काढतात. आणि खरं ते त्यांच्याकडे फक्त पैसा नाही पण त्यांच्याकडे भाव असतो, त्यांच्या मनी भाव असतो. ते खरंच एकदम सद्भावनेने फक्त आणि फक्त देवाच्या दर्शनासाठी आलेले असतात. आणि त्या लोकांना मग ह्या लोकांमुळे न्याय मिळत नाही किंवा त्यांना कुठेतरी मागे राहावं लागतं. आणि हे लोक बाजी मारून जातात. हे लोक पैसा दाबून नाहीतर कोणाला तरी हाताशी घेऊन असं दर्शन वगैरे, आणि आमचं खूप छान दर्शन झालं आणि आम्ही असं केलं आणि आम्ही तसं केलं आणि अशा गप्पा मारतात. वेअरएज तो दुसरी जी व्यक्ती असते की जी व्यक्ती जेन्युइनली दर्शन घेते तिला भलेही थोडं दुरून दर्शन मिळतं. आता तसं आहे पंढरपूरमध्ये की म्हणजे पैशाप्रमाणे त्यांचं दर्शनाचं हे आहे की जवळून मुखदर्शन. पंढरपूर म्हणजे एक जस्ट आता हे डुकऱ्यावरून आलं, पण बहुतेक देवाच्या ठिकाणी हे असेच प्रकार आहेत की तुम्ही इतके पैसे दिले तर इथून दर्शन VIP आणि थोडं स्पेशल आणि मग एकदम नॉर्मलवालं असं. तर भलेही ह्या लोकांना खूप असं वाटत असेल की आपल्याला समाधान मिळालं आणि आपल्याला खूप जवळून दर्शन मिळालं, तरी पण तुमचं दर्शन हे शून्य होतं. आणि भलेही त्या माणसाला जो जेन्युइनली दर्शनाला आला आहे, जो नॉर्मली दर्शन घेतोय, त्याला भलेही लांबून दर्शन देतो देव, पण तो देव त्याच्या हृदयापर्यंत पोचलेला असतो आणि तेच खरं दर्शन. समजलं का? वाटते हवी. चल फुट.
आणि सेटिंग लावत बस तू. सेटिंग सेटिंग सेटिंग, तुझी पण एकदा सेटिंग लागणार. मग बघतच बस तू, सेटिंगच्या गोष्टी करतो आला मोठा. सो मी परत एकदा हेच सांगेन की खरंच अशा माजोरड्यांना बिलकुलच भाव देऊ नका. अशा माजोरड्यांच्या थ्रू जर तुम्ही दर्शन किंवा तुम्ही अशा गोष्टी जर ह्यांच्याकडून काहीतरी त्यातनं घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पापाच्या धनी होण्याशिवाय दुसरं काहीही तुमच्या हाती लागणार नाही, इतकंच सांगेन. आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा.